आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 बातम्यांनी। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल। मोटेगावकर अंधश्रद्धाळू होता का असा सवाल उपस्थित करणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल। विज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या मोटेगावकरचा हा जुना व्हिडिओ समोर। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या पुण्याच्या सदाशिव पेठेतील घरावर सीबीआयचा छापा। लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये सीबीआयची छापेमारी। छाप्यामध्ये सीबीआयला नीट प्रश्नपत्रिकेचे संच आढळले। मनीषा हवालदारनं लिहिलेल्या या प्रश्नपत्रिका आढळल्या तर काही प्रश्नपत्रिका कागदपत्र जाळल्याचा सुद्धा सीबीआयला संशय। प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार। आमदार संजय गायकवाडांच्या चौकशीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून परवानगी। राजारामपुरी पोलिसांकडून आता गायकवाडांना नोटीस पाठवली जाणार। संजय गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा दाखल करा। संजय गायकवाडांना आता कळेल कायदेशीररित्या या ठिकाणी कायदा पाळणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणं आहे, तर पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा सरोदेंचा आरोप। संजय गायकवाडांना थेट अटक करा। गायकवाडांनी गुन्हा कबूल केलाय, मग चौकशी का करताय? प्रकाशक प्रशांत आंबी यांची प्रश्न उपस्थित करत पोलिसांकडे मागणी। सध्या युद्ध आणि एकूणच सध्याची परिस्थिती पाहता इंधन तुटवड्याची मोठी झळ महाराष्ट्रासह देशभरात जाणवतीये। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना शेतकऱ्याला मारहाण केल्याची माहिती। कॅश पेमेंट नसून ऑनलाईन पेमेंट असल्याच्या रागात कर्मचाऱ्याकडून मारहाण। मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परभणीच्या जिंतूरमध्ये डिझेल टंचाईमुळे संतप्त शेतकऱ्यांकडून येलदरी महामार्गावर रास्ता रोको। अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। भुसावळच्या हिमालया पेट्रोल पंपावर पोलिसांच्या उपस्थितीत पेट्रोल डिझेल वाटप सुरू। गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी विशेष व्यवस्था। शेतकरी 20 ते 30 किलोमीटरवरून इंधनासाठी येत असल्याची माहिती। वाशिममध्ये पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच शेतकरी वाहनधारकांच्या रांगा। डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागण्याची वेळ, तर प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची ही मागणी। जळगावच्या मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर सलग 5व्या दिवशी नागरिकांची गर्दी। पंप उघडल्यानंतर कॅन घेऊन नागरिक रांगेत उभे असल्याचं चित्र। अहिल्यानगरमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईचा गैरफायदा घेत वस्तूंचे दर वाढवले जात असल्याचा आरोप। मात्र मालवाहतूक भाड्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नसल्याचं चालक मालक संघटनेकडून स्पष्ट। साठेबाजांवर आता कारवाईची ही मागणी। वाशिममध्ये डिझेल घेऊन जाणारा टँकर उलटला। कारंजा मूर्तिजापूर या रोडवरील तक्षशिला महाविद्यालयाजवळ हा अपघात। अपघातानंतर टँकरमधून डिझेलची गळती। ग्रामीण पोलीस घटनास्थळी। अपघातामध्ये चालक जखमी चालकावर रुग्णालयात उपचार। नांदेडमध्ये मध्यरात्री 200 लिटरच्या बॅरलमध्ये इंधन दिल्याचा व्हिडिओ व्हायरल, तर नांदेडच्या वाका गावातल्या नृसिंग पेट्रोल पंपावरचा हा व्हिडिओ असल्याचा दावा। व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीवर पेट्रोल पंप चालकांची दादागिरी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा, तर कुऱ्हा गावातील एसआर पेट्रोल पंपावर टँकर आल्यानंतर डिझेल घेण्यासाठी 200 ट्रॅक्टर्सच्या रांगा। जेवणाचे डबे घेऊन नंबर लावण्याची शेतकऱ्यांवर वेळ। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी, यावर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार मंत्री ठाम। मंत्री गुलाबराव पाटलांची एकनाथ शिंदेंसोबत भाजप नेत्यांसोबत चर्चा होण्याचीही शक्यता। शिवसेनेनं 7 जागांची मागणी केली। मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली आहे। मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, तर जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष। मोठं संख्याबळ असल्यामुळे विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपकडे घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची मागणी। वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसह काही सरपंचांचा भाजपात प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण प्रवेश। एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला गुन्हे शाखेची नोटीस, तर उद्या पटेल नाशिक शहर पोलिसांना शरण येणार। मतीन पटेल याच्या विरोधात आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर। मध्यंतरी पक्षाची आलेली पडझड आणि एकूणच मनपा निवडणुकीनंतर पक्षाची मोड बांधण्यासाठी दौऱ्याला महत्त्व। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा नुकताच नाशिकचा दौरा केल्यानंतर आदित्य ठाकरे हे सुद्धा नाशिकचा दौरा करतायत। आदित्य ठाकरे आज अमित ठाकरेंची शिवतीर्थावर भेट घेणार। अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे त्यांना शुभेच्छा देऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती। पालिका निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच अमित ठाकरेंना भेटणार।
उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये सूत्रांची माहिती. शिंदे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात आज चर्चेची शक्यता. विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्ली दरबारी सोडवण्याचीही शक्यता. खासदार श्रीकांत शिंदे यांचा शहापूर भागात दौरा. श्रीकांत शिंदेंसोबत योगेश कदम, आनंद परांजपे देखील दौऱ्यावर. माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसोबत ठाणे ग्रामीणमधील मतदारसंघांचा ते आढावा घेणार. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. कुठे कशी परिस्थिती आहे पावसासंदर्भातली पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस. दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस. सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. तर सह्याद्री पट्ट्याच्या कुडाळ तालुक्यातल्या नारूर, घोडगे, माणगाव, खोरेसहित वेंगुर्ला, दोडामार्ग आणि सावंतवाडी या तालुक्यामध्ये पाऊस. जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची सुद्धा शक्यता. रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा वेग सध्या वाढला. लांजा तालुक्यातल्या सापुचे तळे, खानवली या भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. तर अंतिम टप्प्यातील आंबा पिकाला मात्र याचा फटका बसण्याची शक्यता. मुंबई परिसरातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस. वांद्रे आणि मुलुंड परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्यात. मीरा भाईंदरमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानंतर आता हवेत गारवा. तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना आता दिलासा. बीडच्या केज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. अनेक घरांवरचे पत्रे उडाले असून झाडं सुद्धा उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी वीज पुरवठाही विस्कळीत. मान्सूनपूर्व तडाख्यामध्ये उत्तर पुण्याला तडाखा. तर आंबेगाव तालुक्यातल्या लाखणगाव परिसरामध्ये केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झाल्यात. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं थैमान घातल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान.